बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईमधल्या राणीच्या बागेमध्ये 8 पेंग्विन दाखल झालेले आहेत। देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे प्राणी संग्रहालयामध्ये पेंग्विन आणण्यात आलेले आहेत आणि यामध्ये 3 नर आहेत आणि 5 मादी पेंग्विन आहेत। आज पहाटे 4 वाजता दक्षिण कोरियातले सेऊल इथनं 8 तासांच्या प्रवासानंतर हे पेंग्विन मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। सध्या त्यांना विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं आहे। 2.5-3 महिन्यानंतर हे पेंग्विन लोकांना पाहता येणार आहेत आणि हे 8ही पेंग्विन 1 ते 3 वर्ष वयाचे आहेत। पेंग्विनचं सरासरी आयुष्य हे 25 वर्ष इतकं असतं। मासे ही त्यांचं प्रमुख खाद्य आहे। या पाहुण्यांना 16 ते 18 डिग्री तापमानात ठेवण्यासाठी 1700 चौरस फूट इतक्या जागेची विशिष्ट रचना करण्यात आली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। कृष्णात, नवे पाहुणे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, हे पेंग्विन्स आहेत आणि काय नेमकी त्यांची विशेष देखरेखीसाठी काय करण्यात आलेलं आहे, कितपत उत्सुकता मुंबईकरांमध्ये? गेल्या अनेक वर्षांपासून हा जो प्रकल्प आहे तो राबवला जातो, कारण त्या संदर्भातले 15 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी त्या टेम्परेचर मेंटेन करणारी खोली जी आहे, त्या प्रकारची रूम जी आहे ती बनवण्यात आलेली आहे। जवळपास 16 ते 18 टेम्परेचर इतकं जे आहे त्या पद्धतीची रचना या खोलीमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी एक तलाव, छोटासा तलाव देखील निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये हे पेंग्विन जे आहेत ते सकाळी दक्षिण कोरियाहून इथं या ठिकाणी आणलेले आहेत। भारतामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे प्राणी संग्रहालयामध्ये पेंग्विन आणण्यात आलेले आहेत। हे सर्व जे आहेत ते एका फॅमिलीमधले आहेत आणि सर्व फॅमिली जी ही पेंग्विनची आहे त्यामध्ये 3 नर आहेत आणि त्याचबरोबर 5 मादी आहेत। त्यामुळं त्यांची संख्या जी आहे ती वर्षानुवर्षी वाढत जाणार आहे आणि 20 कॅपॅसिटी या राणीच्या बागेमध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये या पेंग्विनची संख्या जी आहे ती वाढत राहणार आहे आणि त्याचबरोबर त्याची विशेष काळजी घेण्यात आलेली आहे, कारण जवळपास दक्षिण कोरियाहून 8 तासांच्या प्रवासादरम्यान यांना व्यवस्थितरित्या टेम्परेचर मेंटेन करून या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जवळपास 1.5 ते 2 महिने या ठिकाणी ऑब्झर्वेशन खाली ठेवलं जाईल। त्यांना कुठला रोगराई किंवा या संदर्भातली काळजी जी आहे ती घेतली जाईल आणि त्यानंतर हे लोकांना पाहण्यासाठी खुलं केलं जाईल। किमान अजून 2.5-3 महिन्यानंतर हे जे लोकांना पाहण्यासाठी खुलं केलं जाईल। जवळपास हे यांचं वय जे आहे ते 3 वर्षापर्यंत आहे आणि वजन जे आहे ते 2-2.5 किलोच्या दरम्यान आहे आणि यांना खाण्यासाठी खास करून मच्छी जी आहे ती मच्छी मागवण्यात आलेली आहे। त्यामध्ये बांगडा, मांदेली या सर्वची मच्छी जी आहे ते यांचं खाद्य आहे। तर कृष्णात, एकंदरीत सेलवरून आलेले हे पाहुणे, त्यांची विशेष काळजी घेण्यात येते। अर्थात मुंबईकरांना हे पाहुण्यांचं दर्शन आत्ताच घेता येणार नाहीये। 2.5-3 महिन्यानंतर मुंबईकरांना हे पेंग्विन पाहायला मिळणार आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।